नमस्कार मंडळी. होळी रे होळी पुरणाची पोळी. होळीला विशेष करून पुरणपोळीचा नैवेद्य बनवला जातो. पुरणपोळी करायचं म्हणजे जोखमीचंच काम. कधी चांगली होते आणि कधी पूर्णच फसते. परंतु मी दाखवल्याप्रमाणे एकदा पुरणपोळी केली ना, कधीच फसणार नाही. जराही मैद्याचा वापर न करता गव्हाच्या पिठापासून आणि पुरण अजिबात न वाटता आज आपण ही मऊ लुसलुशीत तोंडात टाकताच विरघळणारे गुबगुबीत अशी पुरणपोळी करणार आहोत. रेसिपी थोडी तरी आवडली तर नक्की लाईक करा आणि चॅनलवरती नवीनच असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. 1 कप चणा डाळ 2 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात. डाळीला पावडर लावलेली असते त्यामुळे डाळ स्वच्छ धुवून घ्यावी. आता त्यामध्ये साधारणपणे अर्धा ग्लास पाणी घालून फक्त अर्धा तास आपण ही डाळ भिजवून घेऊयात. तुमच्याकडे वेळ असेल तर तासभर डाळ भिजवून घेतली तरीही चालेल. ज्या भांड्याने चणा डाळ घेतली त्या भांड्याने कुकरमध्ये मी 4 भांडे पाणी घालून पाण्याला छान कड काढून घेतला. आता त्यामध्ये अर्धा तास भिजवून घेतलेली डाळ पाण्यासकट घालून घेऊयात. मी कटाची आमटी करणार असल्यामुळे जास्तीचंच डाळ शिजवताना पाणी घातलेलं आहे. तुम्ही आमटी करणार नसाल ना तर 2.5 कप पाणी घातले तरीही चालेल. चिमूटभर हळद आणि डाळ मऊसर शिजण्यासाठी 1 चमचा तेल घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. कुकरच्या काठोकाठ पाणी असल्यामुळे तुम्हाला वाटेल डाळ शिजवताना कुकरच्या बाहेर पाणी येऊन कुकर आणि गॅसची शेगडी देखील घाण होईल. परंतु तसं अजिबात होणार नाही. त्यासाठी आपण एक ट्रिक करणार आहोत. तेल आणि हळद घालून व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर मोठ्या आचेवरती पाण्याला एक उकळी काढून घेऊयात. पाण्याला उकळी आल्यानंतर गॅसची आच मध्यम करावी आणि नंतर कुकरचे झाकण लावून कुकरच्या मध्यम आचेवरती 5 शिट्ट्या काढून घेऊयात. अशा प्रकारे उकळी काढून झाकण लावल्यामुळे अजिबात कुकर आणि गॅसची शेगडी देखील घाण होणार नाही आणि महत्त्वाचं म्हणजे डाळ देखील छान मऊसर अशी शिजली जाईल. आहे ना एक महत्त्वाची ट्रिक. एका बाजूला डाळ शिजेपर्यंत दुसऱ्या बाजूला पुरणपोळीसाठी आपण कणिक मळून घेणार आहोत. त्यासाठी ज्या भांड्याने चणा डाळ घेतली त्या भांड्याने 1 भांडे गव्हाचे पीठ चाळून घेतले. आता त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि चिमूटभर हळद घालून घेऊयात. तुम्ही पुरणपोळीमध्ये हळद घालत नसाल तर हळद पूर्णपणे स्किप केली तरी चालेल. परंतु हळद घातल्यामुळे पुरणपोळी दिसायला खूप सुंदर दिसते. हळद आणि मीठ पिठामध्ये व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर थोडंसं पाणी घालून नेहमी चपातीला ज्याप्रमाणे कणिक मळतो ना त्यापेक्षा हलकीशी सैलसर अशी कणिक मळून घ्यावी. पुरणपोळीसाठी चणा डाळ किती घेतली त्यानुसार गव्हाच्या पिठाचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं. कणकेवरती थोडंसं तेल घालून 3 ते 4 मिनटं आपण छान कणिक ही मळून घेऊयात. नेहमी आपण चपाती करण्यासाठी जी कणिक वापरतो ना तीच कणिक मी पुरणपोळीसाठी वापरलेली आहे. अशा प्रकारे छान कणिक मळून झाल्यानंतर अजून थोडंसं तेल घालून व्यवस्थित कणिक मळून आता आपण त्यावरती झाकण ठेवून एक अर्धा तास ही कणिक देखील छान भिजवून घेऊयात. गरमी जास्त असेल ना तर मळून घेतलेली कणिक ही पातळ होऊ शकते, म्हणून वातावरणानुसार तुम्ही कमी अधिक भिजायला ही कणिक ठेवू शकता. एका बाजूला कणिक मळून झाल्यानंतर दुसऱ्या बाजूला या ठिकाणी मध्यम आचेवरती कुकरच्या देखील मी 5 शिट्ट्या काढून हलकासा कुकर थंड झाल्यानंतर आता झाकण काढून घेते. गरम असताना अजिबात कुकरचे झाकण काढू नका. डाळीची पोटे फुटेपर्यंत आपण या ठिकाणी डाळ शिजवून घेतलेली आहे. अगोदरच डाळ आपण भिजवून घेतल्यामुळे अजिबात डाळ शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. डाळीची पोटे फुटेपर्यंत डाळ छान शिजवून घेतली ना तर अजिबात पुरण हे वाटण्याची आवश्यकता नाही. चला तर आता आपण ही शिजवलेली डाळ एका चाळणीमध्ये घालून संपूर्णपणे डाळ आणि डाळीतील पाणी वेगळे करून घेऊयात. चाळणीमध्ये डाळ अशा प्रकारे पसरून घेतली ना तर डाळीतील पाणी लगेच निघाले जाते आणि जे डाळीतील पाणी निघालेले आहे ना त्यापासून आपण कटाची आमटी करणार आहोत. तुमच्याकडे कटाच्या आमटीला काय म्हणतात ना ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर अशा प्रकारे मी डाळीतील संपूर्णपणे पाणी निथळून घेऊन येवणी तयार करून घेतलेली आहे आणि या येवणीपासून कटाची आमटी कशी करायची ना त्याची रेसिपी देखील अपलोड केलेली आहे. ती देखील तुम्ही जरूर पहा. ज्योतिबाच्या डोंगरावरील पुजाऱ्यांच्या घरी
अस्सल चवीची जी कटाची आमटी तयार करतात ना, त्याच पद्धतीने मी कटाची आमटी दाखवलेली आहे आणि त्या रेसिपीची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, ती देखील जरूर पहा. डाळीला अशा प्रकारे चटका देऊन पुरणपोळी केली ना, तर पुरण छान खमंग असे लागते. त्यामुळे अजिबात ही स्टेप स्किप करू नका. ज्या कुकरमध्ये मी डाळ शिजवून घेतली ना, त्याच जाड बुडाच्या कुकरमध्ये मी डाळीला चटका देऊन घेणार आहे. डाळीला चटका देण्यासाठी जाड बुडाचेच भांडे वापरावे. आता चटका देण्यापूर्वी डाळ 1 ते 2 मिनटं अशा प्रकारे कोरडीच परतून घ्यावी. लगेच त्यामध्ये अजिबात गूळ घालू नका. तर ह्या ठिकाणी तुम्हाला पाहून कळालंच असेल, डाळ मऊसर शिजल्यामुळे अजिबात डाळीला चटका दिल्यानंतर डाळ वाटून घेण्याची आवश्यकता नाही. 2 मिनटे डाळ छान परतून झाल्यानंतर ज्या भांड्याने डाळ घेतली त्याच भांड्याने सुरीने चिरून घेतलेला गूळ घालून घेऊयात. डाळ आणि गूळ मी समप्रमाणात घेतलेला आहे, परंतु तुमच्या गोडीनुसार तुम्ही गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. गूळ घातल्यानंतर हे मिश्रण हलकंसं पातळ व्हायला लागतं, परंतु जसजसा आपण डाळीला चटका देऊ ना, त्याप्रमाणे ते घट्ट देखील होईल. डाळीला चटका देताना पातळ बुडाचे भांडे वापरले ना, तर डाळ खाली लागली जाते आणि पुरणाला तसाच करपट असा वास येतो. त्यामुळे जाड बुडाचंच भांडं वापरावं. नवशिके देखील सहज करू शकतील इतकी सोपी आज मी तुम्हाला पुरणपोळीची रेसिपी दाखवलेली आहे. त्यामुळे एकदा माझ्या पद्धतीने नक्की करून पहा आणि कशी झाली ना, ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. चला तर वेळ न घालवता रेसिपी थोडी तरी आवडली असेल ना, तर नक्की लाईक करा. डाळ घट्ट व्हायला लागल्यानंतर 1 चमचा वेलची पावडर, चिमूटभर मीठ आणि थोडंसं जायफळ किसून घालूयात. काही भागामध्ये सुंठ पावडर देखील घातली जाते. तुमच्या चवीनुसार तुम्ही कोणतेही जिन्नस त्यामध्ये घालू शकता. पुरणाला छान चकाकी येण्यासाठी त्यामध्ये मी पोह्याच्या चमच्याने 1 चमचा साजूक तूप घालून घेते. आमच्या घरामध्ये जायफळ घातलेली पुरणपोळी सर्वांना प्रचंड अशी आवडते. साजूक तूप घातल्यामुळे पुरणाला चकाकी तर येतेच आणि महत्त्वाचं म्हणजे पुरण बाधत नाही. आता पुरण तयार झालं का नाही ते कसं पाहावं, त्याची देखील तुम्हाला मी पुढे ट्रिक सांगणार आहे. डाळीचा एकही कण न राहिल्यामुळे अजिबात हे पुरण वाटून घेण्याची आवश्यकता नाही. आहे ना जादू? तर ती कशामुळे? अर्धा तास आपण डाळ भिजवून नंतर मध्यम आचेवरती कुकरच्या 5 शिट्ट्या काढून घेतल्यामुळे डाळ छान मऊसर अशी शिजली जाते आणि त्यामुळेच अजिबात पुरण वाटण्याची आवश्यकता नाही. पुरण तयार झाल्यानंतर चमचा आधार न घेता अशा प्रकारे उभा राहिला तर समजायचं परफेक्ट असं पुरण भाजलेलं आहे. पुरणाला चटका परफेक्ट असा बसलेला आहे का नाही ते पाहण्याची तुम्हाला मी अजून एक ट्रिक सांगते. थोडंसं पुरण हातावरती घेऊन अशा प्रकारे ते गोळीबंद झालं, म्हणजेच हाताला चिकटलं नाही तर समजायचं परफेक्ट असं पुरण भाजलेलं आहे. तर अशा प्रकारे आपली पुरणपोळीसाठी पुरण तयार झालेलं आहे. तुम्हाला गरज लागली तर हे पुरण तुम्ही वाटून घेतलं तरी चालेल, परंतु मला अजिबात गरज वाटत नसल्यामुळे हे पुरण मी एका भांड्यामध्ये काढून आता पूर्णपणे थंड करून घेणार आहे. मी दाखवलेल्या पद्धतीने पुरणपोळी तर छान होणार आणि त्यासोबत वेळेची बचत तर नक्कीच होईल. एका बाजूला पुरण करेपर्यंत दुसऱ्या बाजूला कणिक देखील छान भिजलेली आहे. चपातीपेक्षा हलकीशी सैलसर अशी कणिक मळून घेतल्यामुळे खूप जास्त पुरणपोळीसाठी कणिक मळत बसण्याची आवश्यकता नाही. समजा तुमची कणिक हलकीशी घट्ट झाली असेल ना, तर खूप जास्त मळत न बसता छोटे छोटेसे गोळे मिक्सरच्या जारमध्ये घालून कणिक मिक्सरला फिरवून घेतली ना, तर छान मऊसूद अशी कणिक तयार होते. ही देखील अत्यंत महत्त्वाची टीप आणि ट्रिक आहे. तर अशा प्रकारे पुरणपोळीसाठी कणिक आणि पुरण देखील तयार झाले आहे. चला तर वेळ न घालवता आपण पुरणपोळी तयार करायला घेऊयात. आता पुरणपोळीसाठी उंडा कसा करायचा? 1 पट कणिक आणि कणकेच्या दुप्पट किंवा तिप्पट पुरण घ्यावे. कणकेमध्ये मावेल एवढं पुरण भरून घेतलं ना, तर पुरणपोळी खायला खूप सुंदर लागते. कणकेचा गोळा सुक्या गव्हाच्या पिठामध्ये घोळवून पारी करताना मधोमध जाड आणि बाजूला पातळसर अशी पारी करावी
आणि कणकेच्या दुप्पट त्यामध्ये पुरणाचा गोळा भरून अशा प्रकारे उंडा बंद करून घ्यावा. पुरणपोळीसाठी उंडा परफेक्ट झाला ना तर अजिबात पुरणपोळी करताना ती कुठे देखील फाटणार नाही. हातावरती उंडा अशा प्रकारे हलकासा सपाट करून आता आपण सुक्या गव्हाच्या पिठामध्ये उंडा घोळवून घेऊन आलटून पलटून छान पातळसर अशी पोळी लाटून घेऊयात. आता पोळी लाटताना खूप जास्त जोर न लावता हलक्या हातानेच लाटून घ्यावी. नेहमी चपाती करतो ना त्याप्रमाणे तुम्ही पोळी लाटायला गेलात ना तर 100% पोळी फुटणार. पुरणपोळी लाटताना आलटून पलटून लाटल्यामुळे दोन्ही बाजूने छान पातळसर अशी पुरणपोळी लाटली जाते. एकाच बाजूने तुम्ही पुरणपोळी लाटली ना तर एका बाजूने पातळ आणि दुसऱ्या बाजूने खूप जाड अशी होते. म्हणून पुरणपोळी लाटताना आलटून पलटून लाटावी. तर अशाच प्रकारे मी दुसरी देखील तुम्हाला पुरणपोळी लाटून दाखवते. आणि पुरणपोळी लाटताना महत्त्वाचं म्हणजे खूप जास्त सुक्या पिठाचा वापर करू नये, नाहीतर पुरणपोळी पांढरट अशी दिसते. आता पुरणपोळी लाटून झाल्यानंतर मध्यम आचेवरती तवा गरम करून त्यावरती मी थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे. लगेच तव्यामध्ये पुरणपोळी घालून हलकेसे वरून पुरणपोळीला बुडबुडे म्हणजेच फुगे यायला लागल्यानंतर सुरुवातीला हाताच्या साहाय्यानेच पुरणपोळी उलटी करून घ्यावी. लगेच उलटण तुम्ही घातले ना तर पुरणपोळी फुटू शकते. एका बाजूने अशा प्रकारे टम्म पुरणपोळी फुगायला लागल्यानंतर लगेच थोडंसं तेल लावून आपण पुरणपोळी पलटी करून दुसऱ्या बाजूने देखील छान खरपूस अशी भाजून घेऊयात. पुरणपोळी भाजण्यासाठी तुम्ही तेलाऐवजी तुपाचा वापर केला तरीही चालेल. दोन्ही बाजूने छान पुरणपोळी खरपूस भाजून झाल्यानंतर या ठिकाणी मी अजून एक पुरणपोळी तुम्हाला भाजून दाखवते. सर्व पुरणपोळ्या छान टम्म अशा फुगलेल्या आहेत, एकही देखील खाली बसलेली नाही. तर आज आपण कोणताही खटाटोप न करता आणि महत्त्वाचं म्हणजे पुरण न वाटता ही छान मऊ लुसलुशीत आणि गुबगुबीत अशी पुरणपोळी मी तुम्हाला करून दाखवलेली आहे. हळद घातल्यामुळे दिसायला पहा किती सुंदर अशी पुरणपोळी दिसत आहे ना. तर तुम्ही देखील मी दाखवलेल्या पद्धतीने एकदा पुरणपोळी करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. पुरण पहा, पुरणपोळीच्या छान कडेपर्यंत गेलेला आहे. 2 दिवस तुम्ही ह्या पुरणपोळ्या ठेवल्या ना तरी देखील अजिबात त्या वातड होणार नाही, कारण की आपण पुरणपोळीमध्ये जराही मैद्याचा वापर केलेला नाही. नेहमीप्रमाणे माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. अशा नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेलची घंटी वाजवायला अजिबात विसरू नका. तुम्हा सर्वांना माझ्याकडून होळीच्या खूप खूप शुभेच्छा. चला भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.